सोलापूर येथील भावसार समाजाची कुलस्वामिनी व समस्त भक्तांची श्रद्धास्थान असलेल्या भक्तांची इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून श्री हिंगोलांबिका मातेच्या प्रकट दिनानिमित्त श्री हिंगोलांबिका देवी ट्रस्ट भावसार समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक 17 रोजी पवित्र दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। श्री हिंगोलांबिका मंदिरात पहाटे 5 पासून विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सायंकाळी मिरवणुकी काढण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण देवीची भव्य शोभायात्रा वगैरे काढणार आहोत आणि यावेळेस याचं दरवर्षीप्रमाणे म्हणजे आता जवळजवळ मंदिराला 126 वर्ष पूर्ण झालेली आणि देवीचं प्रकट दिन आहे। पौराणिक ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ह्या मितीला देवीचं प्राकट्य झालेलं आहे। त्या अनुषंगानं तो दिवस जो आहे म्हणजे हिंगोलांबिका म्हणजे एकूण 51 शक्तिपीठातलं पहिलं शक्तिपीठ जे आहे हे हिंगलाज माताचं आहे। त्या हिंगलाज माताचं मूळ स्थान जो आहे ना तो बलुचिस्तानमध्ये आहे। पाकिस्तान म्हणजे बलुचिस्तानामध्ये हिंगोला नदीच्या काठी तिथं आपल्या एक फक्त मुखवटे आहेत तिथे ती। तर ह्या प्रकट दिनानिमित्त दरवर्षी भावसार क्षत्रिय समाज भारतामध्ये सगळ्या शहरामध्ये आमचा जो आहे तो 17 तारखेला आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो देवीच्या प्राकट्य करायचा। त्या अनुषंगाने हा सुद्धा कार्यक्रम आहे, तो प्रतिवर्ष केला जाणारा हा कार्यक्रम आहे आणि या प्रकारे ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे उपचार देवीला केले जातात आणि हे उपचार करत असताना एक विशेष प्रकारच्या होमाने यज्ञ करावा लागतो। त्याकरता ते सुद्धा तिची व्यवस्था केलेली आहे आणि यावेळेस आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणून ही शोभायात्रा काढतो। कारण पूर्व भागामध्ये हिंगोलांबिका देवीला मानणारे जे आहेत ते जवळजवळ 80% लोक जे आहेत ते मानणारी लोक आहेत याच्यामध्ये आणि त्यामुळं आम्ही असं ठरवलं की बाबा यावेळेस तो शिवराम चौक जो आहे त्या शिवराम चौकापासून संध्याकाळी 5 वाजता सगळं वाद्यासहित वेगवेगळे आमचे जे समाजाचे जे 7 झोन आहेत त्या 7 झोनाच्या अध्यक्ष तिकडली मंडळी त्या मिरवणुकीमध्ये सर्व सहभागी होती आणि अगदी जोशोरमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे आम्ही ते काढत असतो। या पत्रकार परिषदेस किशोर कटारे, श्रीकांत आंबुरे, विजय पुकाळे यांची उपस्थिती होती। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।